स्थिती अशी की माझ्या पाहुणाईला कॅन्सर झाला आहे आणि राज्यकर्ते आणि तिकडचे प्रशासन म्हणते की त्याला ब्युटी पार्लरमध्ये आपण फेशियल करून टाकू। ज्या दिवशी हे पाणी संपेल त्या दिवशी पहिला इंडस्ट्री इथनं पळ काढतील, कुठं पाणी आहे तिथं। मग पहिली आपली कॉन्सेप्ट नीट करू आपण की हे शहर आहे पाण्यामुळं, आणि त्यामुळे असं चांगलं मन, एकमेकांना जोडणारं मन जर तयार व्हायचं असेल तर राजकीय लोकांनी नदीच्या पाण्याला किंवा नदी शुद्धतेला हे महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे। खरं तर आमच्याच एका कार्यकर्त्यांनी राडारोडा टाकताना गाडी पकडली आणि तो चावी घेऊन कॉर्पोरेशनला गेला, परंतु त्या गाडीला सोडून दिलं गेलं। डॅममध्ये जे पाणी आहे ते आज आपण ग्लास भरून पिऊ शकतो, पण तीच जी परिस्थिती आहे ती आज आपण मोरया गोसावीच्या घाटावर ज्या नदीमध्ये बोटही घालू शकत नाही। अच्छा, तर मी एवढंच म्हणेल की तुमच्या मतदारांचाही हक्क आहे आणि येणाऱ्या पिढीचाही हक्क आहे की या नदीमध्ये पोहण्याचा आणि त्या नदीतलं पाणी ओंजळीने पिण्याचा जो तुम्ही बजावलेला आहे। आजपर्यंत सर्वच पक्षांनी जे प्रयत्न केलेत, परंतु मला असं वाटतंय की यापुढे सर्व पक्षांनी मिळून एकत्र या विषयावर काम करणं गरजेचं आहे। मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्यांच्याकडे भरपूर बजेट असतं, त्यांना इच्छा पण असते, पण काय करावं हे त्यांना माहीत नसतं। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। चिंचवड विधानसभेची जी पोटनिवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगाने आपण पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळे विषय हाताळतो आहोत। त्याच्यामध्ये या शहरातील सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, पिंपरी चिंचवड शहराला पवना, इंद्रायणी आणि मुळा ह्या 3 नद्यांचा सहवास लाभलेला आहे। जवळपास पवना नदीचं दोन्ही बाजूनी 12-24 किलोमीटरचं पात्र आहे, तसंच मुळा नदीचं आहे, मुळा नदीचं 10 किलोमीटरचं पात्र आपल्या एका बाजूने आहे आणि इंद्रायणी नदीचं दुसरं जवळपास 24 किलोमीटरचं पात्र, असं मिळून जवळपास एक 40 ते 45 किलोमीटरचा नदीचा सहवास पिंपरी चिंचवडकरांना लाभलेला आहे। 3 नद्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा विषय आत्ता असा आहे की या नद्या अत्यंत प्रदूषित आहेत। शहरातील बहुतांश नाले नद्यांमध्ये थेट मिसळतात। जे कारखानदारी आपल्याकडे आहे त्या कारखानदारीमध्ये कुठेही STP सेवरेज ट्रीटमेंट प्लांट दिसत नाहीत ते जवळपास, त्यांचं पाणीसुद्धा नाल्याद्वारे थेट नदीत मिसळतं। त्याच्यामुळे दरवर्षी ह्या नद्या इतक्या प्रदूषित होतात, आजूबाजूच्या लोकांना त्याची दुर्गंधी तर येतेच, पण नद्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। या विषयावरती शहरातील विविध संस्था, संघटना, पर्यावरण मित्र काम करत आहेत। आपले महापालिका, राज्य सरकार, प्रदूषण मंडळ यांना त्या विषयावरती वेळोवेळी निवेदन देत आहेत, विविध मार्गाने आंदोलन करत आहेत, बोलत आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्याला म्हणावं असं काही रूप आलेलं दिसत नाही। ह्याच्यामध्ये पवना जलदिंडी गेली जवळजवळ 12 वर्ष या शहरात चालू आहे। पवना धरणापासून तर पवना मोरया गोसावी घाटापर्यंत दरवर्षी डॉक्टर विश्वास येवले जलदिंडीचे प्रवर्तक त्यांच्या माध्यमातून जलदिंडी येत असते। त्याचा हेतूच असतो की या नद्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे, पूर्वीसारखंच नद्यांचं रूप मिळालं पाहिजे, नद्यांचं सौंदर्य जपलं पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे। आपल्या राज्यकर्त्यांनी या विषयावरती बोलायला पाहिजे। आताच्या निवडणुकीमध्ये किंवा महापालिका, लोकसभा, आत्ताची विधानसभा असू दे, याच्यामध्ये ही मंडळी बोलत नाहीत, त्यांनी बोलायला पाहिजे असा सर्वांचाच आग्रह आहे, शहरातील सर्व तमाम जनतेचा आग्रह आहे। आजसुद्धा पवना नदीची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण नदी ही जलपर्णीने संपूर्ण भरून गेलेली आहे। ह्या ठिकाणी दरवर्षी महापालिका जलपर्णी काढते, परंतु दरवर्षी तो उपक्रम चालू असतो, लोकांच्या तक्रारी येतात, त्यानंतर जलपर्णी काढली जाते, मच्छरचा त्रास होतो, असे अनेक विषय आहेत। आपण या विषयावरचे काम करणारे हे सगळे पर्यावरण मित्र, पर्यावरण प्रेमी आपल्यासोबत आज आहेत, त्यांच्याशी आपण 1 to 1 बोलूया। या ठिकाणी मी आता तुम्हाला भताने सर, व्यंकटेश भताने सर हे जलदिंडीचे प्रवर्तक आहेत, डॉक्टर विश्वास येवले यांच्याबरोबर त्यांनीसुद्धा काम केलेलं आहे आणि पवना नदीची जी आरती आहे ती स्वतः भताने सरांनी तयार केलेली, त्यामुळे सर्वांना ती माहिती आहे। भताने सर गेले 10 ते 15 वर्ष या विषयावरती काम करत आहेत। सर नमस्कार। सर, आपण काय सांगू शकता नेमकं पवना नदीच्या प्रदूषणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं, काय करायला पाहिजे, राज्यकर्त्यांकडून आपल्याला नेमक्या काय अपेक्षा आहेत? खरं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा अशा 3 मूलभूत गरजा आपण मानतो। त्याच्याबरोबर शिक्षण आणि पाणी ह्या जोडल्या पाहिजे। शुद्ध पाणी प्रत्येकाला मिळणं हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे। चांगलं आरोग्य असेल तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात। आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची परिस्थिती स्वच्छ पाहिजे। पूर्वीपासून भारतीय संस्कृतीचा जो विकास झाला तो नदीच्या काठावरच झाला, त्यामुळे नदीच्या काठावर बसली अनेक गावं
त्या गावामध्ये चालणारा आध्यात्मिक विचार आणि स्वतःच्या विकासाचे विचार हे खरं म्हणजे नदीबरोबर जोडलेले आहेत. त्यामुळे नदीपासून प्रेरणा घेऊन सर्व विकासाच्या कामाकडे आपण जाऊ शकतो. खरं म्हणजे या मूलभूत गरजामध्ये पाणी, शुद्ध पाणी हे जर करायचं असेल तर लोकांच्या सवयी बदलल्या पाहिजे. छोट्या मुलांच्यापासून ते मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत या सगळ्यांना याचं महत्त्व माहीत झालं पाहिजे. मी या नदी नसून ही माई आहे आणि या माईला मी कधी अस्वच्छ होऊ देणार नाही, तिचं प्रदूषण होऊ देणार नाही. यासाठी माझ्या वतीनं जे मला करणं शक्य आहे, म्हणजे सांडपाणी जास्त सोडता कामा नये, कचरा त्यात टाकता कामा नये, नदीच्या काठावर अस्वच्छता करता कामा नये. त्यामुळे अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशी नदी पाहण्याचं स्वप्न सामान्य माणसांच्या बरोबर हे राजकीय लोकांनी पाहिलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. अच्छा, पण सर जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख या लोकांनी करायला पाहिजे, या संदर्भात आपण काय आग्रहपूर्वक अशी काय मागणी करू शकता? खरं म्हणजे बाकीचा विकास हा माणसांच्या विविध परिस्थितीनुसार आवश्यक आहे, पण खरं म्हणजे माणूस टिकला तर बाकीच्या विकासाला महत्त्व आहे. त्यामुळे ते चांगल्या आरोग्यासाठी पाण्याचं अतिशय महत्त्वाचं उपयोग आहे. त्यामुळे शुद्ध पाणी आणि शुद्ध नदी, स्वच्छ नदी राहिली तरच बाकी सगळ्या गावांचा विकास झाल्यासारखा होईल. अन्यथा लोक आजारी पडत आहेत, औषधं सध्या कमी आहेत, दवाखाने पुरेसे नाहीत, वैद्यकीय व्यवस्था मागच्या कोरोनामध्ये आपल्या लक्षात आली, त्याच्या त्रुटी काय काय आहेत ते. त्यामुळं माणसाला जर सुदृढ ठेवायचं असेल, शरीरामध्ये सुदृढ मन खरं म्हणजे राहतं. आणि त्यामुळं असं चांगलं मन, एकमेकांना जोडणारं मन जर तयार व्हायचं असेल तर राजकीय लोकांनी नदीच्या पाण्याला किंवा नदी शुद्धतेला हे महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. त्यांच्या बाकीच्या विकासाबरोबर किंवा त्याच्यावरही प्रेफरन्स म्हणून नदीच्या शुद्धतेला आणि स्वच्छतेला वरचं स्थान त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. धन्यवाद. भताने सरांनी फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे, जाहीरनाम्यामध्ये या विषयाला अग्रस्थान दिलं पाहिजे अशी भताने सरांची मागणी आहे. सर धन्यवाद. आपल्याबरोबर या विषयावरती महापालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाण्याच्या विषयावरती काम केलेले प्रवीणजी लडकत आहेत. लडकत साहेब नमस्कार. काय सांगाल आपण नेमकं या विषयावरती? सर, पिंपरी चिंचवड शहराचा जर विचार केला तर पवना नदीकडे आपण एक जीवनदायिनी म्हणून पाहतो. या शहराचं औद्योगिक नगरी आणि त्यानंतर हिंजवडी, तळवडे या ठिकाणी झालेलं IT सेक्टर आणि आत्ताचं आपलं स्मार्ट सिटी, ह्या सगळ्याचं जर मूळ पाहिलं आपण तर त्याचा आपण पाहू शकतो की पवना नदी हेच एक मेन कारण आहे. पवना नदीचं ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये काम करत असताना वॉटर क्वालिटी हा एक महत्त्वाचा विषय होता आणि त्यावेळेला पवना धरण ते रावेतपर्यंत नदीच्या आपण ज्या वेळेला पाण्याची गुणवत्ता आपण तपासत गेलो आणि जलदिंडीच्या माध्यमातून ज्या वेळेला गेली 12 वर्ष धरणापासनं ते मोऱ्या गोसावीपर्यंत आपण प्रवास केला, हेच आढळून आले की दरवर्षी पाण्याच्या गुणवत्तेमध्ये गुणवत्ता खालावत चाललेली आहे. म्हणजे त्यातल्या डिझॉल्व ऑक्सिजन असेल, त्यातले नायट्रेट फॉस्फेटचं प्रमाण असेल, TOCचं प्रमाण असेल, हे दरवर्षी आपल्याला बदलताना दिसून येते. म्हणजे सुरुवातीला आम्हाला आठवते की पवना धरणापासून आपण प्रवास करायचो तर रावेतपर्यंत पाणी पिण्याच्या कंडिशनमध्ये होतं आणि आता ते बेबेडोहोईच्या वरती सरकलं आहे की तिथं आपल्याला पाणी डायरेक्ट पिता येत नाही. यासाठी महानगरपालिकेने 2008-09च्या दरम्यान पवना जलवाहिनी थेट पाईपलाईन हा प्रकल्प सुरू केला होता आणि दुर्दैवाने 9 ऑगस्ट 2011 रोजी हा प्रकल्प काही कारणास्तव बंद झाला. गेली अनेक वर्ष प्रत्येक पक्षाने त्यांच्या परीने प्रयत्न केले, परंतु या प्रोजेक्टला अद्यापही यश आलेलं नाही आहे. शहराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असा पवना थेट जलवाहिनी हा प्रकल्प होणं अत्यंत गरजेचं आहे. एक तर म्हणजे शहर जसं वाढत चाललं आहे, वरती गोडुंबरे, त्यानंतर सोमाटणे वगैरे ह्या भागात जी वाढ होती आहे, या वाढीचा जो परिणाम आहे तो निश्चितच नदीमध्ये सांडपाणी जास्तीत जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे आणि याचं एक द्योतक म्हणता येईल की जलपर्णीची जी वाढ होती आहे हे काय दाखवतं तर ते सांडपाणीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यासाठी थेट पाईपलाईन किंवा बंद जलवाहिनी जी आहे हा प्रकल्प होणं शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आजपर्यंत सर्वच पक्षांनी जे प्रयत्न केलेत, परंतु मला असं वाटतं आहे की यापुढे सर्व पक्षांनी मिळून एकत्र या विषयावर काम करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील यामध्ये सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न, धरण जे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत ते एकत्रित प्रयत्नाने आपण जर सोडवले तर हा प्रकल्प नक्की पूर्ण होईल आणि शहरासाठी धरणातनं जे चांगल्या
प्रतीचं पाणी आहे ते आपल्याला ट्रीटमेंटसाठी उपलब्ध होईल. याचा निश्चितच फायदा सर्व शहरवासियांना नक्की होणार आहे. त्याचबरोबर आपण आपला विचार करतो आहे तसंच आपण आपल्या खालच्या ज्या गावांचा विचार करणं देखील गरजेचं आहे. आपली नदी जर पाहिली तर 2 टप्प्यात विभागली जाते. एक तर धरण ते रावेत बंधारा की जिथून आपण पाणी उचलतो इथपर्यंत नदी एक वाहती नदी आहे आणि रावेत ते दापोडीपर्यंत ही नदी एक स्टॅग्नंट स्थिर अशी नदी आहे की ज्यामध्ये फक्त शहरातील सांडपाणी मिक्स होते. आपण रावेतपर्यंतच्या पाण्याच्या क्वालिटीचा जसा विचार करतोय तसंच खाली जाणाऱ्या पाण्याचा देखील क्वालिटीचा विचार करणं गरजेचं आहे. शहरामध्ये जेवढे STP आहेत त्या STPची गुणवत्ता त्या पाण्याची गुणवत्ता चांगली आहे, परंतु त्यामध्ये अजून सुधारणा होणे, त्या ठिकाणी अखंडित असा वीज पुरवठा आपण देणं गरजेचं आहे की ज्यामुळे नदीचं जे स्वास्थ्य म्हणता येईल किंवा नदीचं जे प्रदूषण आहे ते आपण निश्चित कमी करू शकू. आपल्या पिंपरी चिंचवडची खालची जी गावं आहेत उजनीपर्यंतचे या गावातील लोकांचं देखील आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या स्ट्रेचमध्ये म्हणजे रावेत ते दापोडीपर्यंतच्या स्ट्रेचमध्ये जे जे ओढे नाले येतात त्याच्यावर काम करून नदी स्वच्छ कशी राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं. लडकत सरांनी फार महत्त्वाचा विषय पिंपरी चिंचवड शहरामध्ये रावेतपासून तर दापोडीपर्यंत नदीची काय परिस्थिती आहे आणि STP हा अत्यंत महत्त्वाचा विषय सर उपस्थित केला आहे. STPद्वारे नदीमध्ये जे पाणी सोडलं जातं ते काय प्रमाणामध्ये असतं त्याच्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. मॅडम नमस्कार. नमस्ते सर. आपलं नाव काय मॅडम? मी भारती महाजन. मी JSPM राजश्री शाहू कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. अच्छा, आपण या विषयावरती काय सांगू शकता नेमकं? सर मी रिसर्च स्कॉलर आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला. मी ह्या नदी प्रदूषण ह्या विषयावरच मी काम करते. मागच्या 3-4 वर्षामध्ये जे आमचे निष्कर्ष आहेत त्यावरनं आम्ही जो नदी जी एंट्री करते आपल्या सिटीमध्ये तिथपासून म्हणजे किवळेपासून तर दापोडीपर्यंतचा आमचा अभ्यास आहे. तर त्यामध्ये असं दिसून आलं आहे की रावेतपर्यंत जरी क्वालिटी बऱ्यापैकी असं म्हणजे आपण जे म्हणतो रॉ वॉटर क्वालिटी जी आहे ती 3 mg/L BOD जो आहे ती असायला हवी. तर तिथे ती थोडं जरा व्यवस्थित खुलं करून सांगता. अच्छा, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे पाण्यात असलेला जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज डिकॉम्पोज करायला मदत करतो. तर तो जो आहे तो कमीत कमी 3 असायला हवा. तर आपल्या जिथे आपलं इंटेक स्ट्रक्चर आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं तिथे कसं बसं ते मॅच होतं. पण तिथून पुढे मात्र जी नदी आहे आपली तिथे ती व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणजे अगदी 24पर्यंत गेली आहे काही ठिकाणी दापोडीपर्यंत. तर जसे पुढच्या इथे आपण पाणी वापरत नाही आहे कुठेही ट्रीटमेंटसाठी म्हणजे किंवा वापरासाठी तर योग्यच नाही आहे. पण हेच पाणी पुढे उजनी धरणात जाऊन मिळतं आहे तर आपण तेही काळजी त्याची घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि जे नाले आहेत म्हणजे अशा आमच्या संशोधनामध्ये दिसून आलं की 33 नाले आपल्या नदीमध्ये विदाऊट ट्रीटमेंट पाणी सोडतात. विदाऊट ट्रीटमेंट पाणी सोडतात? येस सर. आजूबाजूचे जे रेसिडेंट सोसायटीज असतात तर ते जर ते नेटवर्कला सिवेज नेटवर्कला जोडलेलं नसेल तर मग ते डायरेक्ट नाल्यातच पाणी जातं आणि त्याचेसुद्धा रिझल्ट्स आपल्याकडे आहेत. तर मला असं वाटतं जसं रस्त्यांचे खड्डे किंवा महागाई ह्या विषयावर जशी चर्चा होते तर त्याच दृष्टीने आपण हे जे नाल्यांचं प्रदूषण आहे ते कसं कमी करता येईल आणि हे जर आत्ताच्या पॉलिटिशियन्स जे आहेत जे अजून चांगला विचार करू शकतील ह्याच्यावर तर त्यांनी नक्कीच हे प्रश्न त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतले तर खूप चांगलं होईल. कारण आता लोकजागरण चालूच आहे. आता एवढं सगळ्या संस्था खूप चांगलं काम करत आहेत. लोकजागृती पण होतीये पण कुठेतरी पॉलिटिशियन्स आणि प्रशासन यांचा जर आपल्याला आधार मिळाला तर ह्या गोष्टी खूप जास्त स्पीडने पुढे जातील. आणि जसं आपण दुसऱ्या कंट्रीजबद्दल बोलतो की त्यांच्या तिथे त्यांनी असं करून नद्या शुद्ध केल्या तशा आपल्याही नद्या शुद्ध होऊ शकतील. पण ही गोष्ट ध्यानात घेतली तर अजून चांगलं होईल. खूप खूप धन्यवाद. मॅडमनी फार महत्त्वाचं सांगितलं आहे आणि त्यांनी या विषयावरती अभ्यास केलेला आहे. पाण्याची क्वालिटी कशी आहे, काय असायला पाहिजे आणि आपल्या राज्यकर्त्यांनी या विषयावर कशा पद्धतीने विचार केला पाहिजे याबद्दल त्यांनी सांगितलं. धन्यवाद मॅडम. आपल्याकडे तुषार शिंदे पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे एक प्रमुख कार्यकर्ते जवळपास अध्यक्षच म्हणा ते आहेत. ते सुद्धा या विषयावरती काम करतात. तुषारजी नेमकी काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे, काय सांगतो तुम्ही नेमकं काय करणार? परिस्थिती अशी आहे की माझ्या पाहुणाईला कॅन्सर झाला आहे आणि राज्यकर्ते आणि तिकडचे प्रशासन म्हणते
की त्याला ब्युटी पार्लरमध्ये आपण फेशियल करून टाकू. तर थोडक्यात आत्ता विषय असा फार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय झालं आहे की बिस्लरीच्या पाण्याच्या बाटलीमध्ये जर 2 थेंब गटाराचे टाकले तर आपण पिणार का? तर आता मुळामुठाला आता पुण्यामध्ये RFDच्यासाठी 4.5-5 हजार कोटी रुपये तिकडे त्याच्यात बजेटमध्ये अलॉकेट केलेले आहेत. आणि जर पवना जर अशुद्ध राहिली तर त्या तिकडच्या पण टॅक्सपेअरचा पैसा वाया जाणार आहे, कारण इथे सगळं गटरीचं पाणी तिकडे जाणार आहे. बरोबर. मग आता आपल्याकडे रिव्हर रिज्युनेशन किंवा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हीच एक मोठी फाईट चाललेली आहे. बरं, ती फाईट एक काल्पनिक लेवललाच चाललेली आहे, कारण राज्यकर्त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही. दुर्दैव आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असं सांगायचं मला की राज्यकर्त्यांमध्ये पक्ष पार्टी कोणतीही असो, परंतु जाहीरनाम्यामध्ये हा उल्लेख असलाच पाहिजे आणि वॉर ऑफ वोट्स कसला पाहिजे की किती इफेक्टिव्हली आम्ही हे राबवू शकू ह्यावर विषय झाला पाहिजे. बरोबर. परंतु मी जसं म्हणलं, आता पुण्याचं जर म्हटलं तर जवळपास 1600 MLD वॉटर याच्यात जातं आहे, नदीत जातं आहे. त्याच्यातलं STPची आत्ताची 450 MLDपर्यंतच त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे साधारण 1100 MLD अनट्रीटेडच चाललेलं आहे. मग हीच परिस्थिती आपल्याकडे काही वेगळी नाही आहे. मग आत्ता ही परिस्थिती आपल्याला कशी कमी करता येईल, तर त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे सांगितलं जातं, महापालिका असा दावा करते की आपल्याकडे जवळपास 70 ते 80% पाणी म्हणजे जे आपण सेवरेज वॉटर म्हणतो ते ट्रीट केलं जातं. तुमची काय माहिती आहे या विषयावर? मी परत तोच उत्तर देतो की एका बिस्लरीच्या पाण्याच्या बाटलीमध्ये जर 2 थेंब फक्त मी गटरीचे टाकले तर तुम्ही 70-80% हे ऑन पेपर दाखवलं तरी ते काय आपल्याला 1 मिनिट इथं दाखवा ही नदी आहे का गटर आहे कोणी सांगायचं फक्त मला. मग ह्या पद्धतीने आत्ता वाढती जनसंख्या याच्यातलं मी 1-2 गोष्टीचा संदर्भ लावतो की आत्ता जसं आत्ता FSIचा हे वाढवलेलं आहे. आता इकडे युनिफॉर्म DCR रूलने आता प्रत्येक सिटी पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक बिल्डिंग जवळपास 30 ते 40 मजली बिल्डिंग होणार आहे. मग तुमच्याकडे तिथे तेवढी ट्रीटमेंट प्लांटची तेवढी कॅपॅसिटी आत्ताच नाही आहे, तर तुम्ही 2025 आणि 28च्या काय गप्पा मारणार? त्यामुळे त्या राज्यकर्त्यांकडे तेवढी मॅच्युरिटी आहे का की आपण एवढा ओघ घेऊ शकतो का जनसंख्येचा? नंतर मी जसं म्हणलो की आता जर टेक्नॉलॉजीचंच हे करायचं तर ड्रोन शूटने तुम्ही शोधून काढा ॲट सोर्स तिथे कसं बंद करायचं आहे. म्हणजे 2 ट्रक आणि बैलगाड्या धुण्यापासून थांबवणं हा एक विषय झाला, परंतु ॲट सोर्स जर त्या सगळ्या सोसायट्यांना ट्रीटमेंट होत नसेल तर त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे प्रशासनाचा विषय झाला. आणि ज्या कारखाने आहेत ह्या कारखान्यांना ड्रोन शूट पद्धतीने तुम्ही CCTV कॅमेऱ्याने सगळेच तुम्हाला त्यांच्यावरती. तुषारजी, तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा मेंबर आहात. स्मार्ट सिटीमध्ये या विषयावरती काय काम झालं नेमकं? स्मार्ट सिटीच्या ॲडवायझरी कमिटीमध्ये आम्ही अनेको वेळा मी वैयक्तिक हा विषय मांडलेला आहे, पण स्मार्ट सिटीचा बजेट साधारण 1250 कोटी वगैरे आहे. आणि स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये स्मार्टनेस इज वायफाय किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु स्मार्टनेस इज नॉट द रिव्हर रिज्युनेशन. स्मार्टनेसचा व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी आहे. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की जर स्मार्ट सिटीच्या पद्धतीने जर विचार केला तर त्यावेळेला स्मार्ट सिटीमध्ये हा खरं तर प्रामुख्याचा विषय व्हायला पाहिजे होता, कारण स्मार्ट सिटीमध्ये जर 100 सिटीज असतील तर प्रत्येक सिटीचा आजार वेगळा वेगळा आहे. कॅन वी क्रिएट अन एक्झाम्पल फॉर आवर सेल्व्स की ही अशी एक पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आली की यांनी बाकीचे विषय न घेता नदीला प्राधान्य दिलं आणि अख्ख्या भारतभर याचा रेप्लिका होत गेली. स्मार्ट सिटीमध्ये थोडक्यात याच्यावरती विशेष काम काही झालेलं नाहीच, शून्य काम आहे. अच्छा. आपल्याबरोबर ओंकार गवळीधर यांचासुद्धा या विषयावरती फक्त पिंपरी चिंचवड नाही तर राज्यात आणि देशामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अभ्यास आहे, त्या विषयावरती काम करतात प्रत्यक्ष. ओंकारजी, काय सांगू शकाल? नमस्कार. आत्ता बोलल्याप्रमाणे विषय सगळ्यांनी चांगलाच मांडला. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं लागतं की आज पिंपरी चिंचवड शहर जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्या मागं असं बोललं जातं की औद्योगिकरणामुळं पिंपरी चिंचवड शहराची सुबत्ता आहे. ही मूलभूत कन्सेप्टच चुकीची आहे, लोकांना ही समजवली गेली पाहिजे. अच्छा. औद्योगिकरणामुळे पिंपरी चिंचवड आहे का? नाही. आज तुम्ही विचार करा, बीड, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, परभणी, सोलापूर, सांगलीचा भाग, इथं जागा मुबलक आहेत, वीज स्वस्त आहे, कामगार स्वस्त आहे. आपल्या इथं कामगार महागे, जागा महागेत, वीज महागे, सगळंच महागे, तरी पण सगळ्यांचा ओढ इकडं का? कारण तिथं वीज आहे, इथं वीज आहे, तिथं कामगार आहे, इथं कामगार आहे, तिथं जागा आहे, इथं जागा आहे, पण तिथं पाणी नाही आहे. आणि इथं पाणी आहे.
मुळात आपल्या शहराचं अस्तित्व कुठल्या गोष्टीवर आहे इथंच लोकांचा गैरसमज आहे. या शहराचं अस्तित्व ह्या पाण्यावर आहे. हे पाणी आहे म्हणून नगरी उद्योगनगरी आहे, म्हणून शाळा कॉलेजेस आहेत, म्हणून इथं सगळ्यांचा ओढ आहे. ज्या दिवशी हे पाणी संपेल त्या दिवशी पहिल्या इंडस्ट्री इथनं पळ काढतील. कुठं पाणी आहे तिथं. मग पहिली आपली कॉन्सेप्ट नीट करू आपण की हे शहर आहे पाण्यामुळं. ते पाणी कुठनं येत आहे? नदीतनं येते, पवना. म्हणजे ह्या शहराची खरी जीवनदायिनी ही पवना आहे. ही कन्सेप्ट लोकांपर्यंत गेली पाहिजे. दुसरं, आज जसं मी कायम उदाहरण देतो की ही विन विन सिच्युएशन करताना राज्यकर्त्यांनाच एकतर्फी डाग धरून होणार नाही. राज्यकर्ते चुकलेले आहेत, त्यांनी याच्यात सुधार केला पाहिजे. मी जेव्हा एक सामान्य नागरिक विचार करतो इलेक्शनच्या आधी, माझ्या डोक्यात पटकन 5 विचार येतात. माझ्या इथं रस्ते चांगले पाहिजेत, माझ्या इथं सुशोभीकरण झालं पाहिजे, माझ्या इथं बाग पाहिजे, माझ्या इथं जॉगिंग ट्रॅक पाहिजे. माझ्याच विचारांमध्ये कुठेही नदी नाही आहे. जिथं सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये प्रथमतः नदी येईल जिच्यामुळे माझं अस्तित्व आहे, त्यावेळेस मग ह्या 4 गोष्टीनंतर आधी मला माझी नदी स्वच्छ करून देणारा माणूस कोण आहे का? मग मी पहिलं हे बघणार त्याच्या जाहीरनाम्यात मला नदीवर काय दिसतंय. ही जेव्हा विचारसरणी सामान्य नागरिकांच्या होईल, राज्यकर्त्यांना ऑप्शनच राहणार नाही की प्रथमतः नदीला प्राधान्य देण्यात. म्हणजे जनमताचा रेटा या दृष्टिकोनातून निर्माण झाला पाहिजे. जनतेने राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे की नदीबद्दल काय बोलताय तुम्ही. अगदी बरोबर. जसं आज एक आपण म्हणतो ना हिस्टॉरिक, तो एक अजेंडा असतो सगळ्यांचा. मी वीज देईन, मी रस्ते देईन, हे खूप 50 वर्ष आपण ऐकतोय. ह्याच्यात बदल झालेला नाही इलेक्शन टू इलेक्शन. पण प्रथमतः जो माणूस म्हणेल नागरिकांनी त्याला प्राधान्य द्यावं, जो ज्या विजननी जाईल त्या माणसाचं विजन इथं लक्षात येईल की जेव्हा एखादा माणूस राज्यकर्ता बनायला जातोय आणि त्याच्या डोक्यात पहिली नदी आहे, माझं विनंती राहील सगळ्या लोकांना अशा लोकांना निवडून द्यावं. बरोबर. विजन आहे त्या माणसाकडे. दुसरी गोष्ट, आता आम्ही जलदिंडीमध्ये काम करत असताना 12 वर्ष आम्ही काम करत होतो, पण ह्या वर्षी आम्ही पायंडा बदलला आहे. आता आम्ही काय केलेलं आहे, आम्ही रिव्हर पोलीस ही कन्सेप्ट आणलेली आहे. रिव्हर पोलीस म्हणजे जसं आत्ता मी बोललो की नागरिकांचा तेवढाच सहभाग पाहिजे आणि माझ्या राज्यकर्त्याला मी वाकवून ते काम करून घेईल ताकद निर्माण केली पाहिजे. ती करते रिव्हर पोलीस. 12 कॉलेजेस आहेत, 12 गावचे सरपंच आहेत आणि महत्त्वाचं त्याच्यात सामान्य लोकांचा सहभाग आहे. तर दर महिन्याला तिथं 3दा पाणी हे होणार आहे सॅम्पलिंग. ड्रोन मॅपिंगनी त्याचा सोर्स कोण आहे, कल्प्रिट कोण आहे. ड्रोन मॅपिंगनी तो नाला येताना इतके वर्ष दिसतोय, आपण नाल्याचं पाणीच तपासतोय, त्याचा काय उपयोग होणार आहे, तो कोण आहे ते शोधून काढतोय आपण दर महिन्याला. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आज आपण जेव्हा बोलतो लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, आता इवन नेपाळ आणि भूतान, ह्या छोट्या देशांनी तुमच्या नदीवर कायदा आणला आहे. आज भारतामध्ये सगळ्यात मोठी त्रुटी काय आहे, मग इथं बघतोय ह्या बिल्डिंगने पाणी सोडलंय आणि यांना पोलीस चौकीत घेऊन गेलो मी, तर पोलिसांकडे कलम नाही आहे यांना काही करण्यासाठी. आता तुम्ही थेम्सवर बघा किंवा नेपाळ हा छोटा देश आहे, ह्यांनी त्याला सदोष मानवी हत्याचा कलम लावलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या राज्यकर्त्यांनी विधिमंडळामध्ये जे कायदा तयार करतात त्यांनी विधिमंडळामध्ये या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. केंद्र सरकारने सुद्धा संपूर्ण देश पातळीवरती या संदर्भामध्ये कायदा निर्माण केला पाहिजे, असा फार महत्त्वाचा विषय मांडला. आता ओंकारने एक सर जलदिंडीचा विषय छेडला. तुम्ही 12 वर्ष 13 वर्ष जलदिंडीवरती काम करत आहात. जलदिंडी ही कन्सेप्ट अजून पिंपरी चिंचवडकरांना तिथपर्यंत झालेलं दिसेल, त्यातून नेमकं काय साध्य झालं आतापर्यंत? जलदिंडीच्या माध्यमातून नदीतून प्रवास करत असताना नदीला समजून घेणे, नदी कशी वाहते आमची, कशी आहे. बऱ्याचदा आपण नदीच्या काठाने फिरत असतो, नदीच्या आतून फिरत असताना लक्षात येतं की नदीचे महत्त्व काय आणि नदीचं सौंदर्य दिसतं आणि तिची कुरूपताही दिसते. बरोबर. त्याच्याबरोबर आम्ही पवनामाईचा उत्सव गेल्या 25 वर्षापासून सुरू केला. विद्यार्थी आणि परिसरातल्या 42 गावांमध्ये लोकांना नदीबद्दल काय वाटलं पाहिजे, म्हणजे गाड्यांशी ज्यावेळेस घाणते आणून टाकत होते पोल्ट्री आणि याची,
व्यवस्थित थांबली पाहिजे. आणि त्यामुळे ते कोण थांबवणार, तर सगळ्या शाळांच्या मुलांच्यावर हे संस्कार झाले पाहिजे. मुलांनी आपल्या कुटुंबावर केले पाहिजे आणि कुटुंबात जाऊन सांगितलं पाहिजे नदीचं महत्त्व. ही नदी नाही आजपासून माई आहे आणि याच्यात आम्ही अस्वच्छता करू देणार नाही आणि आम्ही तर करणार नाहीच. आणि त्यामुळे या नदीचं महत्त्व लोकांच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ती नदी आता स्वच्छ झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. पण त्याच्यावर पुढे काय, म्हणजे तथ किम ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात, तर पुढे काय, तर पुढे त्या मुलांना, त्या समाजाला, त्या गावांना काहीतरी ठोस कार्यक्रम दिले पाहिजे. तुम्ही असं करू नका म्हणजे काय करा आणि काय केलं, पण गुरं धुवायची नाही तर कुठं धुवायची, धुणं धुवायचं नाही तर कुठं धुवायचं, त्याला धोबीघाट बांधला पाहिजे, त्याला गावामध्ये व्यवस्था केल्या पाहिजे आणि त्या पाण्यावर ट्रीटमेंट करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. असे मॉडेल गावं जर आपण तयार केली तर नदी नक्कीच अस्वच्छ राहणार नाही. स्वच्छता त्या ठिकाणी प्रत्येकाला समजेल की पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे. कारण माझ्या शेजारी नदी वाहते, मला हे जर पाणी खराब झालं तर माझं आयुष्यच खराब होणार आहे, माझं गाव खराब होणार आहे, गावाचं आरोग्य खराब होणार आहे. आणि त्यामुळे हे अवेअरनेस किंवा जाणीव जागृती मुलांच्यापासून ते मोठ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथे पवनामाईचा उत्सव दरवर्षी 20 डिसेंबरला गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, ज्या गाडगेबाबांनी पहिल्यांदा कीर्तन करण्याच्या ऐवजी ते गाव स्वच्छ करायचे, त्यामुळे आता नदी स्वच्छ झाली पाहिजे आणि मग मी शाळेत शिकायला येईन असं म्हणणारे विद्यार्थी, ती पिढी तयार करावी अशी कल्पना त्यामध्ये होती. हो, छान. म्हणजे पवना जलदिंडीतून हे बऱ्यापैकी साध्य झालेलं आहे की लोकांमध्ये ती जागृती आलेली आहे. किमान ग्रामीण भागामध्ये तुम्ही जे काम केलं ते अत्यंत उत्कृष्ट आहे सर. शहरी भागामध्ये सुद्धा त्याचा आणखीन उहापोह व्हायला पाहिजे. आपल्याबरोबर मॅडम आहेत ज्या पवना जलदिंडीमध्ये आणि महापालिकेमध्ये सुद्धा या विषयावरती काम करतात. मॅडम आपलं नाव सांगा. मी मनीषा चंद्रकांत हिंगणे, जलशुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर इन्स्पेक्टर म्हणून काम करते. जलदिंडीची कार्यकर्ती आहे. गेली 12 वर्ष जलदिंडीच्या बरोबर कार्य करत असताना डॉक्टर विश्वास येवले, भताने सर, लडकत सर आणि भावसार सर यांच्याबरोबर कार्य करत असताना हे बघितलं गेलं की डॅममध्ये जे पाणी आहे ते आज आपण ग्लास भरून पिऊ शकतो, पण तीच जी परिस्थिती आहे ती आज आपण मोरया गोसावीच्या घाटावर ज्या नदीमध्ये बोटही घालू शकत नाही. अशी परिस्थिती, म्हणजे फक्त 30 किलोमीटर अंतराच्या स्ट्रेचमध्ये जर नदीमध्ये इतका जास्त फरक होत असेल तर 272 किलोमीटर ज्यावेळेस नदी उजनीला जाऊन मिळते त्यावेळेला सोलापूरच्या लोकांना पिण्यासाठी काय सोर्स आहे, हाच एक आहे. त्यामुळे प्रत्येकानं हा विचार करणं अपेक्षित आहे की आपण ह्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त सतर्कतेने भाग घेऊन नदीवर कार्य करणं गरजेचं आहे. आणि ही नदी जी आहे या नदीमध्ये जर तुम्ही आज बघितलं तर आज आपण जे ब्रँडचं पाणी आहे ते 1 लिटर बिसलरी आपण 20, 30, 50 रुपयाला पण घेतो, परंतु हेच पाणी 1000 लिटर ज्यावेळेस आम्ही शुद्ध करून आपल्या सिटीपर्यंत पोहोचवतो तर ते पाणी जे आहे ते 1000 लिटर पाणी फक्त आणि फक्त 4 रुपयाला आपण आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांना जे पोर्टेबल वॉटर आहे ते देत असतो. आणि त्याच्यामध्ये सगळे वॉटर क्वालिटी ॲनालिसिस आपण चेक करतो. वी हॅव अ स्काडा और WTP. मग त्यामधून जे पाणी जातं ते जर इतका स्वच्छ पाणी आपण नागरिकांपर्यंत देतो तर बिस्लरीचे 20 रुपये द्यायला आपल्याला परवडतं आणि 4 रुपये आपल्याला परवडत नाही. ही कुठली कॉन्सेप्ट आहे? नागरिकांना पाण्याची किंमत त्या प्रमाणामध्ये कळली नाही आणि त्याच्यामुळे ते कदाचित मला वाटतं नदीच्या सुद्धा पाण्याविषयी जास्त बोलत नाही, जागरूक नाहीत. खरं तर पवनामाई खरं आपली माता आहे आणि आम्हीच तिचे रक्षण करता हे प्रत्येकाच्या मनात रुजणं अपेक्षित आहे. आणि हे लहान मुलांपासून आपण सुरुवात करतो. तर आता ज्येष्ठ नागरिक संघाचे आपले मुथियान काका आहेत, ह्या सगळेजण आपल्याला ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन मदत करत असतात. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम आपलं नाव काय? मी वंदना घाटगे, अच्छा, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज निगडी इथली प्राध्यापिका आहे मी. जलदिंडी हा जो उपक्रम आहे गेली 9 वर्ष मी माझ्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमात सहभागी होते. तर विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही पवना डॅमपर्यंत जातो. त्यानंतर बोटीतनं प्रवास करून की पाणी आधी स्वच्छ होतो इथंपर्यंत येतोपर्यंत ते कसं खराब होतंय आणि त्यासाठी कार्य करण्यासाठी की ज्या भागातले इथले विद्यार्थी असतील, चिखली असतील किंवा पुण्यातल्या एकूण नद्यांमध्ये म्हणजे संबंधात विद्यार्थी, तर त्या भागात त्यांनी की नदी कशी शुद्ध ठेवता येईल किंवा तिथल्या लोकांच्यामध्ये कसा अवेअरनेस निर्माण करता येईल त्यासाठी प्रयत्न करावं म्हणून विद्यार्थ्यांचा सहभाग आम्ही शिक्षकांसह त्यात घेतो. छान. शहरातल्या जवळपास मला वाटतं सर्व शाळांनी एक आदर्श घ्यावा या महाविद्यालयाचा. अन्य 2-3 शाळा पण याच्यामध्ये सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांवरती आतापासूनच तर बालवयापासून हा संस्कार घडवला
तर कदाचित शहरातील ते एक मोठ्या प्रमाणावरती या विषयावरती बोलतील. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? मी दीपश्री प्रभू, अच्छा. लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे मी अध्यक्ष आहे यावर्षी. 4 वर्ष झाली गेली आपण जलदिंडीसोबत आहोत, म्हणजे काम करतो आहोत. आणि यावर्षी पण मी स्वतः जलदिंडीसोबत बोटीतून प्रवास केला आहे. कशी म्हणजे परिस्थिती कशी बदलत जाते त्या नदीची आज मी म्हणजे पाहिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी जे काही काम करणार आहेत त्याच्यासोबत म्हणजे सगळ्याच संस्थांनी, ज्या सामाजिक संस्था आहेत, लायन्स, रोटरी, त्यांच्याकडे बरेच पैसे असतात, बऱ्याच गोष्टी त्या फोटोसाठी ते बरेच गोष्टी करत असतात. पण खरं ॲक्च्युअल काम हे नदीवर करता येईल. आणि त्यासाठी सगळ्या संस्थांनी जर एकत्र आल्या, सगळ्या संस्था, तर सरकारवर पण आपण प्रेशर म्हणजे दबाव निर्माण करू शकतो आणि काहीतरी त्यातून चांगलं साध्य होऊ शकतं. लायन्स क्लब, रोटरी क्लब, पिंपरी चिंचवड शहरातील ज्या संस्था आहेत त्यासुद्धा या विषयावरती काम करत आहेत बऱ्यापैकी. अद्यापर्यंत आता फक्त लायन्स क्लबचा एक प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. त्यांनी लायन्स क्लब काय करतं आहे आणि काय करायला पाहिजे या विषयासुद्धा सांगितलं आणि राज्यकर्त्यांनी या अँगलनी विचार करायला पाहिजे असं ते सांगितलं. पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे, महासंघाचे जे प्रमुख आधारस्तंभ आहेत ते सूर्यकांत मोतियान सर आपल्याबरोबर आहेत. त्यांचीसुद्धा फार तळमळ असते या विषयावरती. सर, आपण काय सांगू? सर, मला आत्ताच भताणे सर म्हटलं आहे की ग्रामीण भागात त्यांनी चांगल्या प्रकारे जी काय लोकांचं प्रबोधन करायचं ते केलेलं आहे. परंतु मला दुर्दैवाने सांगावं वाटतं आहे, आम्ही शहरी माणसं सुशिक्षित आहोत, सगळं आहोत, आम्हाला फक्त प्रबोधन नाही, प्रबोधनाच्या पलीकडे गेलेलो आहोत. ज्या वेळेला हे राजकारणी मंडळी निवडून येतील, जो कोणी येईल त्याने खरं तर आमच्यासारख्यांना पकडून फाईन झाला पाहिजे, हा असा विषय त्यावेळेला ते करतील. त्याच वेळेला त्याचा खरा उपयोग होईल. ज्या वेळेला आमच्यापैकी ट्रकचे ट्रक राडारोडा ज्या वेळेला ह्याच्यात टाकला जातो नदीच्या बाजूला, मी नाव घेणार नाही, खरं तर आमच्याच एका कार्यकर्त्यांनी राडारोडा टाकताना गाडी पकडली आणि तो चावी घेऊन कॉर्पोरेशनला गेला, परंतु त्या गाडीला सोडून दिलं गेलं. अशा प्रकारे त्याला पाठिंबा कोण देतं हा एक मोठा गहन विषय आहे. आणि ते जर होत असेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि ज्या वेळेला आता खरं तर ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे, चिंचवडच्याच घाटावर आपण आहोत. सर, मला सांगायला फार दुःख वाटतं आहे की इथून थोडंसं पुढं अर्धा किलोमीटर गेला तर त्या बाजूने नाला येतो आहे. ह्या जिथे आपण मोराया गोसावीचं दर्शन घेतो आहे इथे नाला येतो आहे. तर ही परिस्थिती असेल तर ह्या दिसत नाही का? सर, थोडं मी तुम्हाला डिस्टर्ब करतो. आता येता येता मला माहिती अशी मिळाली, काल या ठिकाणी तो नाला जवळपास 4 तास त्या नाल्यातून सेवरेज ट्रीटमेंट न केलेलं पाणी संपूर्ण नदीमध्ये मिक्स होत होतं. अशी गंभीर परिस्थिती. मोतियान सरांनी अत्यंत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. पवना नदीचा गळा घोटण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, अगदी वाल्हेकरवाडीपासून आणखी काळेवाडी, पिंपरी या ठिकाणी नदीमध्ये दोन्हीही ठिकाणी दापुडीलासुद्धा भराव टाकण्याचं काम चालू आहे. जवळपास 30-30 मीटरपर्यंत उंच असे ढिगारे नदीच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. नदीचा गोळा घटण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पण कोणही राज्यकर्ते या विषयावरती बोलायला तयार नाहीत, कारण ते त्याच्यामध्ये सहभागी आहेत. सर, याच्यावरती बोललं पाहिजे आपण. हे एकदम बरोबर आहे सर. एवढंच नाही तर नदीच्या ह्याच्यात इन्क्रोचमेंट केलेलं आहे, परंतु त्यालाही कुठेही काही बंधन होत नाही. त्यांचं ते पाडण्यासाठी किंवा हे करण्यासाठी उलटं हे लोक सपोर्ट करतात आणि हे सर्वांना माहिती असतं आहे, तरीसुद्धा आपण काही करू शकत नाही. ही खरं तर दुर्दैवी घटना आहे. आणि दुसरं एक इंडस्ट्रीयल वेस्टच्या बाबतीत मला म्हणायचं आहे, MPCB आहे, हे सर्व आहे, परंतु तरीसुद्धा इंडस्ट्रीयल वेस्ट, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत, ह्याचं सगळं आणि इतकं घातक आहे ते इंडस्ट्रीयल वेस्ट, ते ज्या वेळेला नदीला मिळतं आहे ते तर आणखीन अपायकारक आहे. आणि निव्वळ पाणी पिण्यासाठीच नाही तर आपल्याला जे अन्न मिळते ते सुद्धा विषारी झालेलं आहे. आणि पुढीचं जर आत्ता आपण जागरूक झालो नाही, जे कोणी असं करतायत त्यांना जोपर्यंत राजकारणी पाठिंबा देणार नाही, पाठीमागं राहणार नाहीत, तरच खरं त्यांनी चांगलं कार्य केलं असं वाटेल. आणि अशाच माणसाला जो खरं तर जो कोणी असेल तो जर अशा माणसाला निवडून द्यावं. आणि मी तर म्हणेल ही संकल्पना
ही चळवळ आपल्याला सतत चालू ठेवली पाहिजे. पुढचे इलेक्शन होतील, महानगरपालिकेच्या वेळेलासुद्धा ह्या गोष्टीचा विचार करून जो कोणी ह्या कामासाठी मदत करेल आणि जो खरोखर पुढे येईल त्यालाच आपण पुढे आणलं पाहिजे आणि त्यालाच मतं दिलं पाहिजे. हे मी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून ठासून सांगू शकतो. अदरवाईज मला निश्चितच दुःख होतं आहे की मी जाताना काहीतरी करून गेलो नाही आपण. ह्या पिढीचा आणि पुढची पिढी विनाशकारी असेल हे मला दुर्दैवाने सांगावं वाटतं सर. आणि खरोखर एक मनाला वेदना होतात की ज्या घाटावर मी इथे आत्ता उभा आहे त्या घाटाची परिस्थिती ही एक नदी नसून गटर आहे. हा पाण्याचा कलर समजतो आहे. मी पवना डॅमवर गेला, तिथल्या पाण्याचा कलर आणि हा कलर सांगतोय सर किती घाण पाणी आहे. इतकी कठीण परिस्थिती आहे. शहरामध्ये जवळपास 3 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिक त्याला आपण सिनियर सिटीजन म्हणतो त्यांच्या वतीने मुथियन काकांनी तळमळीने हा विषय मांडलेला आहे. आपल्याबरोबर दुसरे युवा कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी पण आपण या विषयावर बोलूया. आपलं नाव काय? तेजस मेहता. आणि सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम करतो. अच्छा. आणि गेल्या कित्येक वर्ष म्हणजे शाळेपासूनच पर्यावरण हा एक महत्त्वाचा विषय असून मी त्या संदर्भात व्हॉलंटिअरिंग जेवढं पण होत असेल तेवढं करत होतो. अच्छा. इथे असलेले उपस्थित सगळे जे दिग्गज आहेत त्या हिशोबाने त्यांनी पर्यावरणाबाबत त्यांना माहिती आहे, त्यांनी सगळी माहिती इथे दिलेली आहे. मला वेगळं काय सांगायची गरज नाही की परिस्थिती काय आहे. फार फार विकट आहे. आणि आधी मी हे म्हणायचो की आपण प्रशासनाला सांगायला पाहिजे, आपण इकडच्या लोकल कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सांगायला पाहिजे की ह्याकडे लक्ष द्या. पण ती वेळ आता गेलेली आहे. आता प्रत्येक व्यक्तीने उतरून हे स्वतःहून हे काम करायला पाहिजे. आणि जिथे कुठे शक्य असेल त्या ठिकाणी स्वतःहून प्रयत्न करून ह्या बदल घडवून आणणं गरजेचं आहे. कारण का वेळ म्हणजे आता हाताबाहेर गेलेलं आहे सगळं. आणि आपण दरवर्षी म्हणजे दर निवडणुकीच्या वेळेस नाही तर दरवर्षी आपण हे मागण्या ठेवतो पण काही होत नाही आहे. तर आता एवढंच आहे की बाबा तुम्ही करत नसाल तर आम्ही स्वतः करू. पण आम्ही करत असताना आम्हाला लागणारं जे काय साधनं आहेत म्हणजे कुठे कुठे आम्ही स्वतःहून शक्य नाही काही गोष्टी करणं. रूल्स रेग्युलेशन्स आहेत, आम्हाला ते हातात घेता येणार नाही. तर तुम्ही तेवढं तर मदत करावी. आणि त्यासाठी जिथे कुठे तुमच्या सह्या लागतील त्या ठिकाणी सह्या कराव्यात. येऊन तुम्ही आमच्याबरोबर आम्हाला मदत करावी एवढी मागणी. त्याचबरोबर मी एका IT फील्डमध्ये काम करतो. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्यांच्याकडे भरपूर बजेट असतं. CSR फंड्स असतात. त्यांना इच्छा पण असते पण काय करावं हे त्यांना माहीत नसतं. तर आपण ह्या कंपनीजला या सगळ्या लोकांना इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. ते रेडी असतात काम करायला पण त्यांना माहीत नसतं काय करायचं. तर आपण त्यांना एक ऑपॉर्च्युनिटीज दिली की आपल्याला हे कायमस्वरूपी हे काम चालू करता येईल. आणि बजेटचा तर प्रश्नच नाही. तर हे सहज होईल, आपल्याला शक्य आहे. पण सगळ्यांनी हा विचारात घ्यायला हवा आणि आपण हे करायला हवं. एवढंच. धन्यवाद. आपल्याबरोबर दुसरे कार्यकर्ते आहे जे नदीवरती काम करतात, शहराच्या पर्यावरणावरती काम करतात, गणेशजी बोरा म्हणून, त्यांच्याशी आपण बोलूया. नेमकं काय सांगाल आपण नदीविषयी स्पेसिफिक? नदीविषयी जर बोलायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेस मला वाटतं की शहरातले नागरिक आणि लोकप्रतिनिधी विसरलेत की चिंचवडची पवना नदी आणि पवना नदीच्या काठावरती तपश्चर्या करून मोरया गोसावीचं मंदिर आहे आणि तिथे प्रचाराचा नारळ फोडला जातो. तर पहिल्यांदा पवना नदी वाचली पाहिजे. आणि आपल्या जर पूर्ण भारताचा विचार केला तर भारताची संस्कृती ही सिंधू नदीमधून उत्पन्न झालेली आहे. म्हणजे प्रत्येक जागी नदी हा अविभाज्य घटक आहे. तर तिचं अस्तित्व जपण्यासाठी लोकांच्या मध्ये जनजागृती करणे आणि नदीच्या अस्तित्वासाठी योग्य प्रोजेक्ट राबवणे. नदीमध्ये येणारं सांडपाणी आहे, शहर वाढतं आहे, शहर वाढणार आहे, नागरिकांची पाण्याची जी तहान आहे ती वाढणार आहे. पण आज आपण म्हणतो की 70% पाणी फिल्टर केलं जातं. शहरामधून सांडपाणी जे निघतं ते 70% फिल्टर केलं जातं. इथेच दुराभास आहे. 500 ml पाणी येतं, त्यातलं 40% पाण्याची गळती होते. आणि जे बोरवेलमधून आणि टँकरमधून जो पाण्याचा पुरवठा केला जातो त्याची गणती STPमध्ये शुद्धकरणामध्ये केली जाते का, हा मुळात महत्त्वाचा मुद्दा असेल. जर स्मार्ट सिटी असेल तर स्मार्ट सिटी अंतर्गत प्रत्येक जागी कॅमेरे बसवलेत, पण ते कॅमेऱ्यांच्या मार्फत नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावरती वॉच ठेवला जातो का. या आमच्या काही बेसिक गोष्टी आहेत की या प्रकारे आपण फक्त काही कोटींचं भिजतं घोंगडं असणारा नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी आपण फक्त बऱ्याच वर्षापासून भिजतं घोंगडं ठेवत आहोत. तर याच्यावरती काही ना काही तरी सुरुवात करून या
नदी सुधार प्रकल्पाला कुठेतरी गती देणं गरजेचं आहे आणि आमची या लोकप्रतिनिधींकडची हीच अपेक्षा आहे. म्हणजे आमच्या शहरातले लोकप्रतिनिधी खूप सुज्ञ आहेत आणि ते आमची जनभावना समजून घेतील. मी जनभावना का म्हणतो आहे, कारण रोटरीच्या माध्यमातून या शहरातल्या 105 संस्थांच्या माध्यमातून ज्यावेळेस 5 वर्षापूर्वी जलपर्णीमुक्त अभियान सुरुवात झालं, तर या शहरातले सुज्ञ आणि जागरूक नागरिक असे जवळपास 25 ते 30 हजार जागरूक नागरिक आणि विद्यार्थी की जे आता मतदार झालेले आहेत, ते या फ्लोमध्ये कायम टचमध्ये आहेत. नदीच्या प्रदूषणावरती त्यांची एक भावना आहे, ती भावना अनास्थेमध्ये बदल होऊ नये आणि त्यांनी त्या दिवशी घरी बसू नये, ही कुठेतरी या शहरावरती वेळ येऊ नये असं मी सांगेल. आणि या जो अजेंडा आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीचा, त्यामध्ये नदी हा अविभाज्य घटक आहे आणि याचं प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, ही अपेक्षा मी आमच्या लोकप्रतिनिधींकडून करतो. कारण बऱ्याच वेळेस त्या अभियानात सहभागी होतात सगळे आणि एकच गोष्ट सांगतात, आम्ही या नदीमध्ये पोहलो होतो. तर मी एवढंच म्हणेल की तुमच्या मतदारांचाही हक्क आहे आणि येणाऱ्या पिढीचाही हक्क आहे की या नदीमध्ये पोहण्याचा आणि त्या नदीतलं पाणी ओंजळीने पिण्याचा जो तुम्ही बजावलेला आहे. नदी पोहण्या इतकी किमान ओंजळीने पाणी घेऊन पिण्या इतकी शुद्ध व्हायला पाहिजे अशी अपेक्षा गणेशजींनी व्यक्त केलेली. आपले राज्यकर्ते यावरती निश्चित विचार करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. पवना जलदिंडी आणि ओव्हरऑल संपूर्ण शहराच्या पर्यावरणावरती काम करणारे एक मोठे आधारस्तंभ आहेत राजीव भावसार सर. भावसार सर, नेमकं काय सांगाल तुम्ही आतापर्यंत या विषयावरती तुमच्या अपेक्षा काय राज्यकर्त्यांकडून? राज्यकर्त्यांकडे एवढ्याच अपेक्षा आहेत की आम्ही ज्यावेळेला 2014 साली जेव्हा बघितलं की पवना रावेच्या इथे जिथे पाण्याचा उपसा होतो तिथे जलपर्णी आढळली. ही जलपर्णी जी आढळली ही जलपर्णी याचा अर्थ की वरची जी 22 गावं आहेत त्याचा सगळा मैला निचरा पाण्याचा तिथे होतो. दुसरी गोष्ट अशी की एक सुंदररित्या नगरपालिकेने एक नदी काठ सुधार एक प्रकल्प आम्हाला दाखवला. त्याच्यामध्ये रावेतपासून ते दापुडीपर्यंतचा प्रकल्प दाखवला. ते नुसतं कॉन्क्रिटीकरण आहे, नदीबद्दल बिलकुल त्याच्यामध्ये काही ठेवलं नाही आहे. दुसरी गोष्ट, नदीची विभागणी करता येत नाही. जसं आपण म्हटलं की पवना नदी पवना नगरपासून किंबहुना आपण जे उगमापासून गेलो होतो, उगमापासून संगमापर्यंत हा प्रोजेक्ट राबवला गेला पाहिजे. नुसता रावेतपासून हे केला तर त्याचा उपयोग काय होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प वरच्या गावांमध्ये पण राबवला गेला पाहिजे किंवा किंबहुना उगमापासून संगमापर्यंत हा प्रोजेक्टची उपाययोजना केली पाहिजे अशी या राज्यकर्त्यांनी मागणी केली तर त्या पवना नदीचं सुधारणा होईल. नाही तर नुसतं रावेतपासून दापोडीपर्यंत केला तर त्या विभागणी करता कामा नये नदीची. तसंच ज्यावेळेला ती याच्या उजनी धरणामध्ये जाते तशी ही या नदीचं अख्खी नदी अख्खं पवना खोरं एकत्र येऊन त्यांनी लोकांनी विचार केला पाहिजे. आज राज्यकर्ते काय करतात, मी चिंचवडचा आहे, चिंचवडपुरतं मर्यादित बघतात, इथल्या इथे ते विचार करतात. तसं नदीवरती न करता उगमापासून संगमापर्यंत त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे. सर, आपल्याला काय वाटतं? आपलं नाव काय? मी शिरीष पांडव, मी जलदिंडीबरोबर काम करतो आहे. खरं आम्ही जलदिंडीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा नवीन जनरेशनला असं वाटतं की पाणी हे नळातून येतं आणि त्यांना ते पाणी स्वच्छ वाटतं. परंतु ते पाणी कुठून येतं, कसं येतं आहे आणि कशा परिस्थितीचं पाणी आपण स्वच्छ करून जनतेला देतो हे WTPला आल्यावरती त्यांना कळतं. आमचा मेन उद्देश असा असतो की जलदिंडीतनं नदीतनं प्रवास करून त्यांना नदीची अवस्था दाखवायची. म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतात. जेव्हा तुम्ही नदीतून प्रवास करता तेव्हा तुम्हाला खरी नदीची परिस्थिती कळते, ती किती आजारी आहे हे कळते. तर आम्हालाही अपेक्षा अशीच आहे की इव्हन मी तर म्हणेन की जे राजकारणी आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही एकदा नदीतून प्रवास करू, त्यांनासुद्धा नदीची अवस्था कळू दे. जेव्हा तुम्ही स्वतः त्यातनं प्रवास कराल, नदीच्या पाण्यातून जाल, त्या पाण्याबरोबर वाहत जाल आणि त्या पाण्याचा तुम्हाला स्मेल येईल किंवा त्याचं जसं त्याच्यातलं परिवर्तन होतं आहे ते दिसत येईल. ते जर तुम्ही बघितलं तरच कदाचित तुम्हालाही जाग येईल आणि तुम्ही या नदीच्या पुनर्जीवनासाठी किंवा त्याच्या रिज्युनेशनसाठी काम करा. खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी यावरती नदी आहे तर सगळं आहे, नदीशिवाय जीवन नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. खरं म्हणजे नदी वाचवणे ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी राजकारण्यांची असायला हवी. आम्ही नागरिक तर काम करतोच, आम्ही आमच्या साईडनं लोकांना जेवढं प्रबोधन करता येईल तेवढं प्रबोधन करतो आहे. पण त्याच वेळेला जर राजकारण्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला तर नक्कीच आपण ही नदी लवकर स्वच्छ आणि सुंदर करू शकू अशी माझी अपेक्षा. फार सुंदर. पांडव सरांनी सांगितलं की आपल्या राज्यकर्त्यांना आम्ही पवना नदीपासून, पवना धरणापासून तर मोरया गोसावी घाटापर्यंत या जलदिंडीचा प्रवास घडून आणू, म्हणजे त्यांना नेमकी परिस्थिती काय आहे त्याची जाण येईल आणि त्यापुढे किमान इथे या विषयावरती विचार करतील. धन्यवाद. तुषारजी, काय सांगाल? खरं तर स्मार्ट सिटीच्या
व्याख्येमध्ये किंवा स्मार्ट बिझनेसच्या लँग्वेजमध्ये जर सांगायचं तर 2च टर्म असतात. एक आहे ॲसेट आणि एक आहे लायबिलिटी. आज परिस्थिती अशी आहे की ही लायबिलिटी आहे, याच्यावर 4,000 5,000 कोटी खर्च केला जातो आहे, त्यामुळे कुणालाही त्याची किंमत राहत नाही आहे. परंतु यालाच जर 5,000 कोटी खर्च करण्यापेक्षा 5,500 कोटी जर इथून उत्पन्न निर्माण झालं, रेव्हेन्यू सोर्स कसा करायला पाहिजे की त्याला रिव्हर टुरिझम ज्याला म्हणतो, रिव्हर स्पोर्ट्स आहेत. थेम्स नदीला काय असं काही पवना नदी आणि त्याच्यातल्या पाण्यामध्ये काही फरक आहे का? पण इथे जर कचरा टाकला त्यावेळेला प्रत्येक नागरिक तिथे उठे येऊन हे करू शकतो की इथं कचरा टाकू नका, कारण हे आमचा उदरनिर्वाहाचं एक साधन आहे. आज ते नाही आहे, एक लायबिलिटी आहे, त्यामुळं त्याची किंमत पण लायबिलिटीसारखीच आहे. त्याला ॲसेटमध्ये रूपांतर करण्यासाठी जे काही राज्य सरकारने आणि त्या आता जर 28 उमेदवार आहेत तर सगळे 28मधले एकच उमेदवार निवडून येणार आहे. तर बाकीचे 27 उमेदवार इतके शहाणे झाले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की त्यांनी विरोधक म्हणून आणि एक चेक सिस्टम म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला पवना नदीला ॲसेटमध्ये रूपांतर करण्यासाठी काय काय उपाययोजना तुम्ही केलेल्या आहेत हे पुढचे 5 वर्ष त्यांना सळोकीपळो केलं पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचा टॅक्स पेअरचा एक मताचा त्याची खऱ्या अर्थाने त्याची किंमत मिळेल. नाही तर खरं शहरातील सर्व नदीप्रेमी पर्यावरणप्रेमी यांनी या विषयावरती भरपूर मंथन केलेलं आहे. मला अपेक्षा अशी आहे पवना नदी वाचवण्यासाठी, इंद्रायणी नदी आणि मुळा नदी यांच्या शुद्धीकरणासाठी सर्व राज्यकर्ते आणि ती पिंपरी चिंचवडची सर्व जनता या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये निश्चितच विचार करेल. पवना नदीमध्ये टाकला जाणारा भराव, पवना नदीच्या जलपर्णी, पवना शुद्धीकरणाचे इतर विषय आणि नदी सुधार प्रकल्पावरती जे दरवर्षी आपण आकडे ऐकतो 900 कोटी, 400 कोटी, 500 कोटी याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना किमान आपले राज्यकर्ते, आपली जनता या गोष्टीवरती विचार करेल आणि या पुढच्या काळामध्ये पवना, इंद्रायणी आणि मुळा ह्या 3 नद्या ह्या कदाचित देशातील आता सर्वाधिक प्रदूषित नद्या आपण त्याचा उल्लेख केला जातो, त्या पुढच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत स्वच्छ झालेल्या दिसतील. या नदीमध्ये इंद्रायणीमध्ये आळंदीला किमान ओंजळीमध्ये पाणी घेऊन तीर्थ म्हणून ते प्राशन करता येईल इतकी सुंदर ती नदी होईल. पवना नदीला मोरया गोसावीच्या घाटावरती पूर्वी नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी लोक डुबकी मारायचे, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. मी सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू.